नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ गणपती बाप्पासमोर हात जोडत प्रार्थना करत म्हणतो, बाप्पा, आजपर्यंत मी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. तुझ्यासमोर हात जोडून मी कधीच तुझ्याकडे विनंती केली नाही, परंतु आज मी तुझ्यासमोर हात जोडून माझ्या काव्यासाठी प्रार्थना करतोय. माझ्या काव्याला लवकरात लवकर बरं कर, माझी काव्या मला परत मिळू देत, असं म्हणत पार्थ रडतच देवाला प्रार्थना करत असतो. पार्थचे अश्रू अनावर होतात आणि त्याचवेळी पार्थला सावरायला तिथे रम्या आलेली असते. रम्या पार्थच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्यानंतर पार्थला शांत करत म्हणते, पार्थ, काळजी करू नकोस, असं म्हणत ती पार्थच्या जवळ जाऊन पार्थला आधार देण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. जीवा आता पार्थला आवाज देत म्हणतो, दादा, नर्स बोलवतायत. आता मात्र पार्थ रम्याकडे पाहतही नाही आणि धावत पळत निघून येतो. रम्या खूप रागावलेली असते. रागानेच ती पार्थकडे पाहते. आता जीवा रम्याकडे रागाने पाहतो आणि तिथून निघून जातो. तर आता पार्थ नर्सला येऊन विचारतो की काय झालं. तर नर्स आता काव्याच्या सगळ्या वस्तू पार्थकडे एक एक करून देतात. पहिल्यांदा मोबाईल, त्यानंतर घड्याळ आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे काव्याने तिच्यासोबत ठेवलेलं आपलं काव्यार्थ नावाचं लॉकेट, तिचं मंगळसूत्र. आता त्याचा डब्बा ज्यावेळी ते पार्थच्या हातात देतात त्यावेळी पार्थ त्यांना विचारतो, हे? तर नर्स त्यांना म्हणतात की हो, हे त्यांच्या खिशात होतं, ड्रेसच्या खिशात आम्हाला हा डब्बा सापडला, असं म्हणत आता नर्स तिथून निघून जातात. पार्थ आता ती डब्बी उघडून पाहतो तर त्यामध्ये मंगळसूत्र आणि काव्यार्थ नावाचं लॉकेट असतं. आता तुटलेला भाग हातात घेत पार्थ तिथेच कोसळतो. आता जीवा त्याला शांत करतो. पार्थ म्हणतो, काव्या, आपलं नातं तर जुळलंय आणि आता हे लॉकेटही, असं म्हणत ते लॉकेट आपल्या जवळ घेतो आणि खूप रडू लागतो. तर त्याचवेळी नर्स त्या ठिकाणी येतात आणि पार्थच्या हातात काव्याच्या परीक्षेचं हॉल तिकीट देतात आणि म्हणतात, सॉरी, हे आम्ही द्यायचं विसरूनच गेलो. आता ते हॉल तिकीट पार्थ पाहतो तर त्यावर नाव असतं, काव्या पार्थ देशमुख. आता हे वाचल्यानंतर पार्थचे अश्रू अनावर होतात. जीवा त्याला शांत करत म्हणतो, दादा, शांत हो, काळजी करू नकोस, काव्याला काहीही होणार नाही. तर त्याचवेळी त्या ठिकाणी रम्या येते आणि पार्थच्या हातातील हॉल तिकीट काढून घेते आणि ते हॉल तिकीट पाहत मुद्दामून नाटक करत म्हणते, अरे बापरे देवा, हे काय होऊन बसले. आता तर काव्याची परीक्षा होती ना, तिला मेन्स क्लिअर करायचे होते ना. आतापर्यंत काव्याने यासाठी खूप मेहनत घेतली, म्हणजे आता तिला परीक्षा देता येणार नाही का? तिचं वर्ष फुकट जाणार आहे का? असं म्हणत आता रम्या मोठ्यानेच बोलत तिला वाईट वाटलं असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर पार्थ, नंदिनी, जीवा या सर्वांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता मानिनीताई वसुआत्यांना विचारतात, बोला वसुताई, तुम्ही आता शांत का झालात? वसुताई, अहो, तुमचं आणि रम्याचं नक्की काय चालू असतं आणि 16 डिसेंबरला नक्की तुम्ही काय केलंय? वसुताई, बोला, मला ऐकायचं आहे, तुम्ही नक्की कोणतं कारस्थान केलं होतं? आता मात्र वसुआत्या विषय बदलतात आणि म्हणू लागतात, काही नाही ग मानिनी, आणि अगं प्रसंग काय आहे आणि आपण भांडत काय बसलोय? तर आता मानिनीताई म्हणतात, हे तुम्ही बोलताय वसुताई? तर वसुआत्या म्हणतात, शारदा आणि मानिनी, तुम्हा दोघांना काय वाटतंय ग? मला खरंच वाईट वाटलं नाही आहे का? अगं, मला सुद्धा खूप वाईट वाटलंय. माझ्यासाठी हा दिवस खरंच खूप कठीण जातोय. रम्याला मी हॉस्पिटलला पाठवलंय, पण तिथे नक्की काय घडतंय हिची मलाही काळजी वाटत आहे. मी एक काम करते, मी आता रम्याला फोन करते आणि तिला विचारते, काव्या शुद्धीवर आली आहे का? आलेच मी, असं म्हणत वसुआत्या तिथून निघून जातात. त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि खरं सांगायला टाळाटाळ केलेली असते. इकडे मात्र मानिनीताई खूप रडत असतात. त्या शारदाताईंना म्हणू लागतात, आपली काव्या लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवी. मला तर इथे राहून काहीच सुचत नाहीये. मी यांना म्हणत होते की मी हॉस्पिटलला येते, परंतु विक्रमच मला म्हणालेत की नाही, नको, तू घरी थांब. परंतु इथे राहून मात्र वेगवेगळे प्रश्न मनात येत आहेत आणि वेगवेगळी भीती निर्माण होतीये. मला तर खूप भीती वाटते, परंतु आपली काव्या लवकरात लवकर बरी व्हावी यासाठीच मी देवाकडे प्रार्थना करते. तुम्ही येण्या अगोदर मी देवाजवळ हीच प्रार्थना करत होते की आपली काव्या लवकरात लवकर शुद्धीवर येऊ देत, तिला लवकरात लवकर बरं वाटू देत आणि सुखरूप घरी येऊ देत. तर शारदाताई मानिनीताईंचा हात हातात घेतात आणि म्हणू लागतात, आपण सर्वजण नेहमीच म्हणत असतो की माणसाच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, परंतु काव्यासाठी तिची परीक्षा महत्त्वाची होती. मग आता परीक्षेच्या अगोदर तरी काव्य शुद्धीवर येईल ना?
असं म्हणत शारदाताई मानिनीताईंना प्रश्न करतात. आता दोघेही विचार करू लागतात. काव्याच्या काळजीने दोघेही कासावीस आलेले असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये पार्थ ते हॉल तिकीट पाहतो आणि म्हणू लागतो की हो, काव्याला शुद्धीवर यावंच लागेल. त्यांना त्यांच्या मेन्स क्लिअर कराव्याच लागतील. काव्यांचं स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं आणि ते स्वप्न मी अर्धवट राहू देणार नाही. काहीही झालं तरी लवकरात लवकर काव्य शुद्धीवर येतील आणि त्यांच्या परीक्षा ती नक्कीच देतील. पार्थ मोठ्यानेच म्हणतो, त्या शुद्धीवर येणार, त्या पेपर लिहिणार, मी त्यांना घेऊन जाणार आहे पेपरसाठी. तर जीवा पार्थला शांत करत म्हणतो, दादा प्लीज शांत हो. पार्थ म्हणतो, नाही जीवा, मला काव्य शुद्धीवर यायला हवे आहेत आणि लवकरात लवकर मला त्यांना एक्झामला घेऊन जायचं आहे. आता नंदिनी आणि जीवा पार्थला शांत करतात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सिस्टर येतात आणि म्हणू लागतात ही औषधं घेऊन यायची आहेत. तर जीवा म्हणतो मी घेऊन येतो आणि नंदिनीला पार्थकडे लक्ष ठेवायला सांगत जीवा औषधं आणण्यासाठी निघून जातो. तर नंदिनी पार्थला सावरते. तर त्याचवेळी आता नंदिनीचे वडील आलेले असतात. आता ज्यावेळी जीवा औषधं आणायला जात असतो त्याचवेळी नंदिनीच्या वडिलांची एंट्री झालेली असते. परंतु जीवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत औषधं आणण्यासाठी निघून जातो. आता नंदिनीचे वडील धावत पळत येत नंदिनीला विचारतात, नंदिनी अगं हे काय होऊन बसलंय आणि हे तुला कधी कळालं? अगं बाहेर विक्रम मला भेटला. विक्रम डॉक्टरांची चर्चा करत आहे. परंतु नंदिनी अगं नक्की काय झालंय? काव्याच्या डोक्यात जबरदस्त मार लागलाय का? ती शुद्धीवर आलीच नाहीये का? तर नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा. असं म्हणत नंदिनी घडलेला सर्व प्रकार सांगत बाबांना म्हणू लागते, बाबा काव्य आणि पार्थ एकत्रच प्रवास करत होते. एक्झामसाठी निघाले होते आणि वाटेतच त्यांची काही गुंडांशी वादावादी झाली आणि त्यावेळी त्यातील एका गुंडाने काव्याच्या डोक्यात काठी मारली. आता असं बोलत असताना रम्या म्हणते, काठी? नंदिनी अगं काय सांगतेस तू? अगं त्यांनी तर हॉकी स्टिक मारली होती ना डोक्यात आणि पार्थ समोर होता. पार्थ, अरे तू तरी लक्ष द्यायचा होतास रे. असं म्हणत रम्या मुद्दामून भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, पार्थ अरे तू जर लक्ष दिला असतास तर काव्यावर ही वेळ आलीच नसती रे. आज काव्याची अवस्था काय झाली बघतोयस ना तू. आता मात्र नंदिनी रागानेच रम्याकडे पाहते. रम्या मात्र काव्याची काळजी असल्याचं नाटक करते आणि पुढे म्हणू लागते, खरंच पार्थ मला काव्याची काळजी वाटते रे. पण तू जर लक्ष ठेवला असतास किंवा तू जर मागे वळून पाहिलं असतं तर आज काव्याची ही अवस्था झालीच नसती रे. पार्थ तू का दुर्लक्ष केलास? आता मात्र नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणू लागतात, माझ्या दोन्ही मुलींचा जीव गेल्यानंतर तुम्ही देशमुख शांत होणार आहात का? आता नंदिनी बाबांना शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु नंदिनीचे बाबा खूप चिडलेले असतात. ते म्हणू लागतात की माझ्या दोन्ही मुलींवर तुम्ही सर्वांनी प्रेम असल्याचं नाटक केलं. तर आता पार्थ म्हणतो, बाबा. तर नंदिनीचे वडील म्हणतात, माझ्या मुलीवर तुमचं प्रेम होतं ना? असं म्हणत ते पार्थवर चिडतात आणि म्हणू लागतात, हेच का ते प्रेम? माझ्या मुलीच्या जीवावर बेतलं तरी सुद्धा तुम्ही तिला वाचवू शकला नाही का? पुरुषासारखे पुरुष ना तुम्ही. मग तुमच्या बायकोला प्रोटेक्ट करणं एवढंही तुम्हाला जमलं नाही का? अरे जर एखादी व्यक्ती तुमच्या बायकोवर वार करते आणि ती स्वतः तुमचे वार स्वतःवर झेलते आणि तुम्ही मात्र असे शांत उभे राहिलात. आता नंदिनीचे वडील पार्थवर खूप चिडलेले असतात आणि या सगळ्यामध्ये ते पार्थला दोष देऊ लागतात आणि हे सगळं काही रम्या आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असते. त्याचा व्हिडिओ बनवत असते. या सगळ्यामध्ये रम्या मात्र आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी आपल्या वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु नंदिनीचे वडील काव्याच्या काळजीपोटी पार्थवर चिडत असतात आणि त्यांचा राग अनावर होतो. नंदिनीचे वडील पार्थकडे बोट दाखवत म्हणतात, हा असा कसा नवरा असू शकतो? तर त्याचवेळी त्या ठिकाणी सिस्टर येतात आणि नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, हळू बोला, हॉस्पिटल आहे हे. तर नंदिनीचे वडील म्हणतात सॉरी आणि त्यानंतर ते शांतच होतात. तर पार्थ बाबांना शांत करत म्हणतो, बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. परंतु खरंच सांगू का, त्यावेळी खरंच सिच्युएशन खूप वेगळी होती. तर आता नंदिनीचे वडील पार्थला जाब विचारत म्हणतात, सिच्युएशन कोणतीही असली तरी सुद्धा प्रत्येक वेळी माझ्याच मुलींचा बळी का जातो? विक्रम एवढा कर्तबगार आणि चांगलं व्यक्तिमत्व आणि वहिनी इतक्या प्रेमळ आणि म्हणूनच मी माझ्या दोन्ही मुलींचं लग्न देशमुखांच्या घरी करून दिलं. त्यांना देशमुखांच्या सुना बनवलं. पण आता मात्र कळतंय की देशमुखांच्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कारच झाले नाहीयेत. ना तुम्हाला काव्याला जपता आलं आणि ना तुमच्या भावाला नंदिनीला सांभाळता आलं. असं म्हणत आता जीवा आणि पार्थवर ते आरोप करू लागतात आणि हे सगळं काही रम्या आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून घेत असते आणि रम्या मात्र या सगळ्यात
आपला डाव साधून घेत असते. तर आता नंदिनीचे वडील रागाच्या भरात म्हणतात, मला तरी असं वाटते की माझ्या दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून द्यावं. आता मात्र नंदिनी चिडते आणि म्हणू लागते, बाबा बस बस झाला आता. किती आरोप करणार आहात तुम्ही? गेले 21 दिवस 22 दिवस सगळं काही मी तुमचं ऐकतेय, परंतु आता बस बाबा. आता मी नाही ऐकून घेणार. कारण आत्तापर्यंत मी शांतपणे सगळं काही ऐकून घेत होते, परंतु आता शांत राहण्याला काहीच अर्थ नाहीये. आपल्या नात्याचा आणि तुमच्या वयाचा आधार राखून आतापर्यंत मी काहीच बोलले नाही, परंतु आता बोलण्याची वेळ आली आहे बाबा. पण माझ्या गप्प बसण्याला माझा विकनेस समजू नका बाबा. आता सगळं अति होतंय आणि हे सगळं काही मला सहन होत नाहीये बाबा. त्यामुळे प्लीज शांत व्हा आणि आता तुमची चिडचिड करणं थांबवा. तर पार्थ नंदिनीला शांत करत म्हणतो, नंदिनी तुम्ही शांत व्हा. बाबा जे काही बोलत आहेत ते आपल्या मुलीच्या काळजीपोटीच बोलत आहेत. मी जिवारी लावून नाही घेणार, त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा, असं म्हणत पार्थ नंदिनीला शांत करत असतो. तर त्यावेळी नंदिनी आपल्या बाबांना म्हणते, कळलं, हे आहेत देशमुखांचे संस्कार. तुम्ही चुकताय हे त्यांना माहीत आहे, लख्ख दिसतंय, तरीसुद्धा ते काहीही बोलत नाहीयेत. आणि गेले 21 दिवस मी सुद्धा हेच केलं. तुम्ही चुकताय हे माहीत असताना सुद्धा मी काहीच बोलले नाही. परंतु बाबा तिथेच माझी मोठी चूक झाली. बाबा आम्ही कधीच उलट उत्तर केलं नाही, कारण आम्ही मोठी भावंड आहोत. आमच्या आयुष्यात जे काही घडणार, आमच्या आयुष्याचे निर्णय आई बाबा घेणार हे आमचं ठरलेलं असतं आणि म्हणूनच आम्ही नेहमीच शांत असतो. पण बाबा या सगळ्यामुळे खूप त्रास होतोय, कारण कधी कधी वाटतं की 2 नंबर भावंडांसारखं बंडखोर व्हावं, म्हणजे काय मनात आहे ते बोलून मोकळं तरी होता येईल. आणि तेच खरं असतं की जे आपण मनात असेल ते बोलून मोकळं होणं. आता पार्थ नंदिनीला शांत करतो आणि म्हणू लागतो, नंदिनी प्लीज शांत व्हा. नंदिनी म्हणते, नाही पार्थ, जीवा म्हणतात त्याप्रमाणे गेले 21 दिवस ते तळ हातावर काळीच घेऊन माझ्यासाठी उभे होते, माझ्यासाठी झटत होते, माझ्यासाठी प्रयत्न चालू होते आणि मला मनवण्यासाठी त्यांनी कितीतरी प्रयत्न केले, पण मी मात्र त्याकडे पाठ फिरवली, दुर्लक्ष केला. पण बाबा असं होत नाही की ते सगळं काही मला आवडत नव्हतं. मला ते सगळं काही आवडतही होतं, परंतु फक्त बाबांकडे पाहून आणि बाबांच्या बोलण्यामुळे मी गप्प होते. बाबा तुम्हाला ऐकायचं होतं ना की त्या दिवशी माझं उत्तर काय आहे, तर आज ऐका ते उत्तर. जीवांचं प्रेम जिंकलं आहे आणि तुमचा आडमुठेपणा हरला आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला वाटत आलं की तुम्ही जिंकलात, परंतु नाही बाबा, या सगळ्यामध्ये जीवांचं प्रेम जिंकलं आहे. हो बाबा, मला आता आठवतंय सगळं काही, लख्ख डोळ्यासमोर दिसतंय. कारण त्या दिवशी मीच त्यांना म्हणाले होते की नकोय आता हा दुरावा, मला तुमच्यासोबत आवरण्याचा सावरण्याचा खेळ खेळायचा आहे, मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे. फक्त जीवांना आवडावं यासाठी साडीतून कुर्तीत शिफ्ट झाली आहे मी बाबा, ते फक्त जीवांसाठी. आणि बाबा आज मी ठणकावून सांगते की मला अप्रूप आहे की मी जीवांची बायको आहे याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं खरंच जीवापाड प्रेम आहे जीवांवर. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या वडिलांना धक्काच बसतो. तर नंदिनी पुढे म्हणू लागते, बाबा तुम्हाला माहीत नसेल, परंतु ही गोष्ट तेवढीच खरी आहे की ज्या दिवशी जीवा रिक्षा घेऊन आपल्या घरी आलेत त्याच दिवशी वाटलं होतं की या रिक्षात बसून आपल्या घरी निघून जावं, परंतु मी नाही. माझं पाऊल तिथेच थांबवलं आणि मी तिथेच चुकले. मी माझ्या हट्टाला शहाणपणापेक्षा मोठं केलं आणि यामध्ये मी माझं प्रेम गमावून बसले. माझ्या प्रेमापेक्षा मी हट्ट मोठा समजलं, परंतु आज मला कळते की या जगात प्रेमापेक्षा काहीच मोठं नसतं बाबा. तुमचा इगो, तुमचा हट्ट हे काहीच मोठं नाही आहे आणि आपलं हे सत्य मान्य करणं यापेक्षा मोठा शहाणपणा नाही आहे बाबा. आणि बाबा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता मला शहाणपण आलं आहे आणि आता मी कोणालाही घाबरत नाही. बाबा खरं सांगायचं तर मला तुमचा अपमान करायचा नाही आहे, परंतु तुमचा अपमान न करण्याच्या भीतीमध्ये मी मात्र जीवांचं प्रेम, त्यांचा असणारा विश्वास हे सगळंच काही मारून टाकलं आहे. आणि हे बाबा मी कधीच विसरू शकत नाही. बाबा आपला माणूस सापडायला खरंच खूप वेळ लागतो आणि त्यातही तो माणूस आपला आहे हे कळायला सुद्धा वेळच लागतो. आणि जेव्हा कळतं त्यावेळी माणसांनी जग सोडावं, परंतु आपल्या माणसांचा हात कधीही सोडू नये. आणि बाबा हेच सत्य आहे की काव्या पार्थ आता एकमेकांचे हात कधीही सोडणार नाहीत आणि तसंच मी सुद्धा जीवांचा हात कधीच सोडणार नाही. आणि हीच आहे काळ्या दगडावरची पांढरी रेख. आणि इथे येऊन जर बाबा तुम्हाला देशमुखांच्या मुलांना दोष द्यायचा असेल, त्यांना जर काही बोलायचं असेल, तर त्या अगोदर देशमुखांच्या सुनेशी बोलावं लागेल.
आता हे ऐकल्यानंतर पार्थला नंदिनीचा अभिमान वाटतो. पार्थ मनाशीच म्हणतो, नंदिनी जीवाबद्दल इतकं काही बोलतायत, परंतु ते ऐकायला नेमकं जीवा इथे नाहीये. आता नंदिनीचे वडील हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनाही धक्का बसतो. ते नंदिनीला म्हणतात, नंदिनी. तर आता नंदिनी काही बोलणार, परंतु त्याचवेळी तिथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टरांना पाहताच पार्थ त्यांना विचारतो, काव्या कशी आहे? डॉक्टर म्हणतात, त्याबद्दलच आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. काव्याचं ऑपरेशन, तिच्यावरची ट्रीटमेंट अगदी सक्सेसफुल झाली आहे, परंतु अजून तरीसुद्धा त्या शुद्धीवर आल्या नाहीत. तर पार्थ म्हणतो, कधीपर्यंत येईल ती शुद्धीवर? तर डॉक्टर म्हणतात, आम्ही सुद्धा त्याचीच वाट पाहत आहोत, त्यासाठीच आम्ही त्यांना मॉनिटर करत आहोत, परंतु अजूनपर्यंत त्या शुद्धीवर आल्याच नाही आहेत. पण पुढच्या 24 तासात त्या जर शुद्धीवर आल्या नाहीत तर कॉम्प्लिकेशन अजून वाढू शकतात. आणि हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो, परंतु रम्याला मात्र मनातून खूप आनंद झालेला असतो. तर आता पार्थ डॉक्टरांना विनंती करत म्हणतो, मी त्यांना भेटू शकतो का? तर डॉक्टर म्हणतात की हो, नक्कीच, तुम्ही या माझ्यासोबत. आता पार्थ काव्याला भेटण्यासाठी जात असतो, परंतु त्याचवेळी रम्या देवाला हात जोडत म्हणते, देवा, काव्याला लवकरात लवकर बरं वाटू देत, तिने पार्थला ओळखू देत, नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही कोण. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी, पार्थ या दोघांनाही धक्का बसतो. पार्थ मागे वळून पाहतो तर नंदिनी रम्यावर चिडते आणि रम्याला विचारते, रम्या, तू बरी आहेस ना? रम्या म्हणते, नाही अगं, मी मगापासून नेटवर सर्च केलं, म्हणजे डोक्याला मार लागल्यानंतर विसरून जातात सगळं असं. तर आता मात्र नंदिनीचे वडील रम्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, गप्प बस. आता मात्र रम्या शांतच होते. तर त्यावेळी नंदिनी पार्थला सावरत म्हणते, पार्थ, तुम्ही काव्याला भेटून या, तुम्ही लक्ष नका देऊ रम्याच्या बोलण्याकडे. आता पार्थ रम्याकडे दुर्लक्ष करत काव्याला भेटण्यासाठी निघून जातो. आता रम्या रागानेच नंदिनीकडे पाहत असते. तर दुसरीकडे पार्थ आता काव्याची अवस्था पाहतो. तिची ती अवस्था पाहून पार्थला खूप वाईट वाटत असतं. पार्थ काव्याच्या बाजूला बसतो आणि डोळ्यात अश्रू आणत तो काव्याला आवाज देत म्हणतो, ओ पिस्कारलेली मांजर, डोळे उघडा ना, बघा ना माझ्याकडे एकदा तरी माझ्यावर चिडा ना. तुम्ही तुमच्या ओजी बोक्याची वाट बघत होता ना, मग तुमचा ओजी बोका आलाय तुमच्याकडे आणि आता तुमचा हा ओजी बोका तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. काव्या, बघा ना माझ्याकडे एकदा तरी, माझा आवाज ऐकून तरी डोळे उघडा ना. असं म्हणत पार्थ आता काव्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काव्या मात्र निपचिप पडून असते आणि काव्याचं असं शांत राहणं पार्थला सहन होत नसतं. आता दुसरीकडे नंदिनीचे वडील विचार करत असतात. रात्रीचा 1 वाजलेला असतो, परंतु एकीकडे काव्य शुद्धीवर आलेली नसते, तर दुसरीकडे नंदिनीचे शब्द अजूनही त्यांना आठवत असतात. नंदिनी म्हणालेली असते, बाबा, आत्तापर्यंत मी शांत होते, तुमच्या वयाचा आणि आपल्या नात्याचा आदर राखून आतापर्यंत गप्प होते बाबा, परंतु माझ्या गप्प राहण्याला विकनेस समजू नका. तुम्हाला उत्तर ऐकायचं होतं ना? तर हो, त्या दिवशी मीच शिवांना म्हणाले होते की आता मला हा दुरावा नको आहे, तर मला आता तुमच्यासोबत सावरण्याचा आणि आवरण्याचा खेळ खेळायचा आहे. हे सर्व शब्द आता नंदिनीच्या वडिलांना आठवत असतात. नंदिनीचं बोलणं त्यांना आठवत असतं. जीवांचं प्रेम जिंकलंय असं नंदिनीने अगदी ठणकावून सांगितलेलं असतं. त्यावेळी आता नंदिनीच्या वडिलांना आठवतं ते म्हणजे त्यांनी जीवांच्या मारलेलं कानाखाली जीवांना घराबाहेर काढलेले प्रत्येक प्रसंग त्यांना आठवत असतात. जीवाचा केलेलं अपमान हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोर असतं. त्यांच्या हातातील पेनड्राईव्ह ते पाहू लागतात आणि त्याचवेळी तिथे नंदिनी येते. नंदिनी बाबांच्या बाजूला बसते, त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवत त्यांचा हात घट्ट पकडत त्यांची माफी मागत म्हणते, बाबा सॉरी, मी तुम्हाला मगाशी खूप काही बोलले, भान सोडून बोलले. देशमुखांची सून म्हणून भरभरून बोलत असताना मोहितेंना मात्र मी खूप काही बोलले, त्यांचा अपमान केला, परंतु मी सुद्धा मोहितेंची मुलगी आहे हे विसरून गेले होते. बाबा, खरंच मला माफ करा, सॉरी बाबा. आता नंदिनीचे वडील तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि नंदिनीला म्हणतात, तू तुझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या खांद्यावर डोकं ठेवलंयस ना, मग त्याच वेळी सगळं काही मिटलं आहे. आता नको एवढा विचार करूस आणि माफी मागायची तर अजिबातच गरज नाही. तर नंदिनी बाबांना म्हणते की मी आत्ताच आईंशी बोलले. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, म्हणजे तू शारदाला फोन केला होतास का? कशी आहे ग शारदा? तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही बाबा, मी आईंशी म्हणजे माझ्या सासूबाईंशी बोलले. तर त्याचवेळी आता मात्र नंदिनीचे वडील शांतच होतात. तर नंदिनी म्हणू लागते, बाबा, मी काय म्हणते, तुम्ही थोडं खाऊन घेता का? खूप उशीर झालाय, तुम्हाला गोळ्यासुद्धा घ्यायच्या असतील ना? तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, हो ग, 1 वाजलाय, पण आता कॅन्टीन चालू असेल का? तर त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, नाही, बंद झालाय, परंतु मी सर्वांसाठीच
खाण्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे असं म्हणत आता जीवा त्यांच्यासमोर उभा असतो. परंतु नंदिनीचे वडील जीवाशी काहीच बोलत नाहीत. तर आता नंदिनी जीवाला म्हणते तुम्हीच द्या ना. आता जीवा त्यांना सँडविच देतो आणि म्हणू लागतो बाबा हे घ्या. सॉरी धनंजय मोहिते हे घ्या. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात की नावाने हाक नाही मारलीस तरी काहीच हरकत नाही आणि थँक्स. तर जीवा म्हणतो थँक्स म्हणण्याचीही काहीच आवश्यकता नाही. तर त्यावेळी नंदिनीचे वडील जीवाला म्हणतात यासाठी नाही तर यासाठी असं म्हणत ते त्यांच्या खिशातील पेनड्राईव्ह दाखवतात आणि म्हणू लागतात नंदिनी बाळा मी खाऊन येतो असं म्हणत ते तिथून निघून जातात. तर आता नंदिनी आणि जीवा तिथे असतात. तर जीवा म्हणू लागतो नंदिनी मी आता हे सँडविच दादाला देऊन येतो. तर नंदिनी म्हणते जीवा मी काय म्हणते तुम्ही पार्थला द्यायला जाऊ नका असं मला तरी वाटतंय. कारण आता पार्थ काही खाणार नाही. ते खाण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत. कारण त्यांची बायको अजूनही शुद्धीवर आलेली नाही आहे. मग आपला पार्टनर जर आपल्या समोर असेल आणि त्याची जर अशी अवस्था असू शकते तर पार्टनरच्या घशाखाली घास नाही उतरणार आणि पार्थ आता काहीच खाणार नाही मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे जीवा असं म्हणत नंदिनी पुढे काही बोलणार परंतु जीवा नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनी जीवाकडे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ अजूनही काव्याच्या बाजूला बसून असतो. काव्य कधी शुद्धीवर येईल याची वाट पाहत असतो. काव्य शुद्धीवर यावी यासाठी पार्थचे प्रयत्न चालू असतात आणि काव्याची ती अवस्था पाहून पार्थ मात्र पितरून केलेला असतो. पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि पार्थ काव्याला म्हणू लागतो काव्य डोळे उघडा ना. अहो आपण खूप मोठा प्रवास करून इथपर्यंत आलोय ना. आता शेवटच्या क्षणी मी तुम्हाला हरू देणार नाही. काव्या डोळे उघडा तुम्ही शुद्धीवर या. आता मात्र काव्य हळूहळू डोळे उघडते ती शुद्धीवर येते. आता काव्याला शुद्धीवर आलेलं पाहून पार्थचा आनंद काही गगनात मावत नसतो. पार्थ खुश होतो. काव्याचा हात हातात घेत तो डॉक्टरांना आवाज देत म्हणतो डॉक्टर या लवकर काव्य शुद्धीवर आली आहे. परंतु त्याचवेळी काव्या पार्थचा हात सोडते आणि म्हणू लागते हात सोडा माझा. पार्थ म्हणतो काय. तर काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते कोण आहात तुम्ही. आता मात्र पार्थ तिथेच कोसळतो. तो कोलमडून जातो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी जीवाला चहा देते आणि विचारते जीवा कप ओके आहे ना. तर जीवा म्हणतो हो आतून तर ओके आहे. तर नंदिनी म्हणते पण बाहेरून असं म्हणत नंदिनी आता जीवाला बाहेर काय लिहिलंय हे पाहायला सांगत असते. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुम्ही आपलं लग्नानंतरचं प्रेम विसरून गेलात तरी काहीच हरकत नाही परंतु मलाच जर विसरून गेलात तर मी मरून जाईन हो. असं म्हणत पार्थ काव्याशी बोलत असतो परंतु काव्य मात्र शांतपणे ऐकत असते. आता खरंच काव्य तिचं लग्नानंतरचं प्रेम विसरली असेल का. काव्याच्या डोक्यावर मार लागल्यामुळे काव्याची स्मृती गेली असेल का. या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.